HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील आरोग्य यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जर कदाचित या व्हायरसनी जर रुद्र रूप घेतलं तर धाराशिवमध्ये आपण आता मेडिकल कॉलेज जे आहे धाराशिवचं त्या ठिकाणी आहोत आणि ही सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर उपाधीक्षक वैद्यकीय अधीक्षक आहेत। सर, काय तयारी झालेली या पार्श्वभूमीवर? HMPVचा जो जागतिक स्तरावरचा धोका आहे त्या अनुषंगानं शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना जारी झालेल्या आहेत। त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयसोलेशन वॉर्डची तयारी ठेवलेली आहे, ज्यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि जे आवश्यक जी औषधे आहेत त्यांचा आम्ही इथे पुरवठा करून ठेवलेला आहे। जरी कदाचित जर गरज पडली एखाद्या रुग्णाला आयसोलेशनमध्ये ॲडमिट करायला लागलं तर त्याची पूर्ण तयारी आम्ही या ठिकाणी या रुग्णालयामध्ये करून ठेवलेली आहे। जो पूर्वीचा आमच्याकडं कोविडची जी बिल्डिंग होती आणि त्या ठिकाणी जे कोविडचा आयसोलेशन वॉर्ड होता तो वॉर्ड आम्ही सुसज्जपणे ठेवलेला आहे। त्यामुळं पूर्वीचा जो आयसोलेशनचा किंवा कोविड पॅन्डेमिकचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे की जसा पूर्वी अचानक पॅन्डेमिक वाढला, रुग्णाची संख्या वाढली आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणेचं आमच्या रुग्णालयामध्ये थोडी धावपळ झाली होती, त्या गोष्टीचा विचार करून आम्ही अगोदरच सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवलेली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये ऐनवेळेस एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णाची संख्या वाढली तर आपल्याकडची यंत्रणा ही अद्ययावत असावी। आपल्याकडं आयसोलेशनची बेडची जी आवश्यकता आहे उपलब्धता असावी, त्यासोबत औषधं, ऑक्सिजन याबद्दलची सर्व तयारी आम्ही करत आहोत। आणि एक वॉर्ड जो आहे सध्या आम्ही जो पूर्वीचा जो वॉर्ड होता तो वॉर्ड आम्ही सुसज्ज ठेवलेला आहे, ज्यामध्ये याच्यामध्ये काय काय यंत्रणा म्हणजे आता तुम्हाला मेडिकलमध्ये आता तुम्हाला सगळं माहिती आहे, पण याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे? यामध्ये आम्ही जे बेड्स जे आहेत ते रिझर्व ठेवलेले आहेत, त्यासोबत ऑक्सिजन जे आहे सेंट्रल ऑक्सिजनची पुरवठा केलेला आहे, सोबत व्हेंटिलेटर आहेत, त्यासोबत जे काय बाकीच्या गोष्टी लागतात म्हणजे जसं सिरिंज पंप, मॉनिटर किंवा सक्शन मशीन आणि लागणारी औषधं आणि सोबत जो स्टाफ असतो रिझर्व स्टाफ त्याची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे, जेणेकरून समजा एखाद्या वेळेस रात्री अपरात्री जरी पेशंट आपल्याला ॲडमिट करायची गरज पडली तर त्यावेळेस या ठिकाणी स्टाफसोबत सर्व यंत्रणा उपलब्ध असावी। मला सांगा, प्राथमिक सिम्पटम्स जे आहेत त्याचे ती कसा सुरुवात होतो? म्हणजे हा जो आहे HMPVचे जे लक्षण आहे ते सर्दी, खोकला, ताप या पद्धतीनं सुरुवात होतो, ज्यामध्ये अंगदुखी ह्या गोष्टी असतात। आणि जे इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये LRTI म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊन त्यामध्ये निमोनिया व्हायचा धोका असतो। परंतु आतापर्यंतची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार HMPVचा धोका किंवा त्याचा प्रादुर्भाव हा कोविडपेक्षा कमी प्रमाणात आहे असं बनलं जातं आणि त्याची तीव्रता कमी आहे आणि त्याची मॉर्टॅलिटी जी आहे ती पण कमी आहे असं आतापर्यंतचं जे आपल्याकडं गाईडलाईन्स किंवा जे काही सूचना आल्या त्यानुसार। आता जिल्ह्यातील जनतेला याबाबत काय आव्हान असेल? एक आव्हान आहे की या HMPVला कोणता नवीन व्हायरस नाही आहे, हा पूर्वीचाच व्हायरस आहे, तो आपल्याकडं ऑलरेडी होता आणि काही म्हणजे सिजनल ठिकाणी हा वाढतो, त्याचं पॅन्डेमिक होतं, त्यामुळे त्याला घाबरून जायची गरज नाही आणि त्याचा तीव्रता धोका जसा कोविडचा होता त्याप्रमाणे राहणार नाही। याच्यामध्ये फक्त जे एल्डरली म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, हायपरटेन्शन, डायबिटीज, किडनीचे आजार आहेत, त्या लोकांमध्ये थोडंसं धोका जास्त प्रमाणात जाणवतो। तर आपण जशी पूर्वीची कोविडसाठी ज्या प्रिकॉशन्स घेत होतो म्हणजे मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग बाळगणं, ह्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळायला लागला तर यापासून आपल्याला फार असा मोठा धोका सध्या तरी काही जाणवत नाही, त्यामुळे जनतेनं घाबरून जाण्याची भीती आहे असं मला वाटत नाही। थँक्यू। एकंदरीतच HMPVच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधली आरोग्य यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.